सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पारधी समाजावरील गुन्हेगारीचा पारंपरिक कलंक पुसण्यासाठी आणि वस्तीच्या संरक्षणासाठी येवला तालुक्यात एक कॅमेरा पोलिसांच्या मदतीसाठी, एक कॅमेरा स्वसंरक्षणासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला। येथील पारधी वस्तीवर बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक रिव्हॉल्विंग फिरत्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उद्घाटन मनमाडचे डीवायएसपी बाजीराव महाजन यांच्या हस्ते नुकतेच पार पडले। महाराष्ट्रातील 31,998 या कॅमेराच्या उद्घाटनामुळे पोलीस आणि पारधी समाजात विश्वासाचे नवे पर्व सुरू झाले। या प्रसंगी पोलीस निरीक्षक PSI हर्षवर्धन बहिर, पंकज शिंदे, संतोष निकम, पोलीस पाटील ज्योती जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते नामदेव भोसले उपस्थित होते। हा कॅमेरा कधीच खोटं बोलणार नाही, संशयाच्या वेळी तो निष्पापांना न्याय देण्यासाठी आरशासारखी काम करेल असा विश्वास डीवायएसपी महाजन यांनी व्यक्त केलाय। तसेच वस्तीवरील मुलांच्या शिक्षणाचा वैयक्तिक खर्च उचलण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे। राज्यातील 1,51,000 पारधी कुटुंबांना कलंकमुक्त करण्याचा संकल्प भोसले यांनी व्यक्त केलाय। गावात चोरी झाल्यास निष्पाप व्यक्ती घरातच होती याचा हा कॅमेरा डिजिटल पुरावा ठरेल, ज्यामुळे पोलिसांना गावातूनच तपास करता येईल। या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले असून वस्तीवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या पारधी समाजाच्या इथे काही CCTV कॅमेरे लावण्यात आले आहे आणि त्यांच्यावर जे काही गुन्हे दाखल होतात ते होऊ नये याकरिता लावण्यात आलेले असे माहिती मिळाली। सर्वप्रथम या ठिकाणी हा जो CCTV कॅमेरा बसवला याचं रीतसर उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। हे नामदेवराव भोसले संपूर्ण भारतभरामध्ये पारधी समाजासाठी झटून कार्य करणारा हा कार्यकर्ता, हे लेखक आहेत, साहित्यिक आहेत, यांच्याकडं मोठमोठे जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत ज्यांचं समाजामध्ये खूप मोठं काम आहे, अशी सगळी मंडळी यांच्या घरी येऊन गेलेली आहे। यांचा उपक्रम असा आहे का जो आपला समाज बांधव आहे, पूर्वीपासून बघा, जेव्हा ब्रिटिश कालापासून जेव्हा काही चोरी होऊ द्या, घरफोडी होऊ द्या, दरोडा पडू द्या, तर सगळ्यात आधी पारधी लोकांना पकडून आणायची पोलीस। मला येताना फार आनंद झाला का जेव्हा पोलीस यायचे वस्तीवर एखाद्या, तेव्हा पारधी समाज असा पळून जायचा। आज आम्ही बघितलं का पोलीसची गाडी यायला लागली आणि आमच्या स्वागतासाठी लोक यायला लागलेत। म्हणजे हा फार मोठा बदल झालेला आहे। त्याला मुख्य कारणीभूत हा माणूस आहे, यांचं फार मोठं काम आहे। आता हा जो कॅमेरा इथं बसला आहे, ह्या कॅमेऱ्यामुळं इथं काय घटना घडली, इत्यंभूत कोण माणूस कुठं होता, काय होता, म्हणजे आता जे लोकल पोलीस आहेत हे इथले, यांना तर यांची माहितीच आहे, परंतु जे काही बाहेरचे पोलीस असतील, लोक संशय व्यक्त करतात का बाबा पारधी समाजाच्याच लोकांनी चोरी केलेली आहे, घरफोडी केलेली आहे, दरोडा टाकलेला आहे, तर त्यावेळेला हा कॅमेरा त्यांच्यासाठी आरशाचं काम करणार आहे। माणूस एकदा खोटा बोलू शकतो, परंतु हा कॅमेरा खोटं बोलणार नाही। हा सगळीकडे फिरत असतो, रिव्हॉल्विंग कॅमेरा आहे आणि ह्याचं रीतसर उद्घाटन झालं, याचा निश्चितपणे फायदा इथल्या लोकांना होईल। आणि मी या वतीने सर्वांनाच असं आवाहन करू इच्छितो का ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी एक एक कॅमेरा बसवला पाहिजे। यांच्या चळवळीतून संपूर्ण देशभरामध्ये लाखो कॅमेरे बसवलेत आणि बरेच समाज बांधव ज्यांच्यावर जो गुन्हेगारीचा शिक्का होता तो शिक्का त्यांनी पुसलेला आहे। या निमित्ताने मी पारधी समाजाच्या छोट्या छोट्या मुलांनासुद्धा आवाहन करतो, त्यांच्या आईवडिलांना, का त्या पोरांना तुम्ही शाळेमध्ये टाका। त्यांच्यासाठी जी काय पाटी, पुस्तकं, खर्च, फी जे काय लागेल ते मला सांगा, मी एनी टाईम त्यांच्यासाठी तयार आहे नेहमीसाठी। त्याच्यासाठी आज हा जो उपक्रम झाला तो फार चांगला उपक्रम झाला, याच्यासाठी आमच्या पोलीस दलातर्फे खूप खूप शुभेच्छा। एक आहे की आदिवासी पारधी समाज हा जंगलामध्ये राहणारा आहे आणि वर्षानुवर्ष तो विकासापासून दुरावलेला आहे, परंतु गावामध्ये जर कुठं चोरी झाली तर हमेशा त्याच्याकडे टाकाऊ नजरेने पाहिलं जात होतं। लहानपणापासून त्यांचे जी दयनीय परिस्थिती आहे ते पाहत असताना कुठंतरी एक मनामध्ये संकल्पना होती की आपण माणूस म्हणून जगवताना, प्रत्येक कुटुंबाला न्याय देताना आपल्याला कशा स्वरूपात देता येईल। म्हणजे काम करत असताना एक नवीन विषय डोळ्यासमोर आला की कॅमेरा माझ्या मित्रांना एका बंगल्याला बसवलेला होता आणि त्या कॅमेऱ्यामध्ये चोरी झाल्यानंतर तिथं चोर दिसत होते, तर खरे चोर कॅमेऱ्यामध्ये दिसायला भाग पडतात आणि ते पोलिसांना मदत होत आहे। त्या दिवशी आपण एक संकल्पना घेतली होती की आदिवासी पारधी समाजाच्या घरी आपण जर कॅमेरे बसवले तर गावात जर कुठं चोरी झाली तर तो जर घरात झोपलेला असेल
तर त्याला पोलीस विनाकारण संशयित रूपी पकडणार नाही. पूर्वी असं व्हायचं, गावात कुठं चोरी झाली तर संशयित रूपी पारधी कुटुंबाला घेऊन घेत जात होते आणि त्याच्यावर पेंडिंग गुन्हे टाकण्याचं प्रमाण फार होतं. परंतु कालांतरानं या 10 वर्षामध्ये जसं आपण संकल्पना चालू केली, 31,898 या कॅमेऱ्याचं आजचं ओपनिंग होत आहे महाराष्ट्रामध्ये. आज या ठिकाणं आनंद देखील वाटत आहे. या कॅमेऱ्यामुळं मला महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आज आपण 1,51,000 कुटुंबाला गुन्हेगारीच्या कलंकित जीवनातून मुक्त करण्यात यश आलं आणि पारधी आणि पोलीस एक मैत्रीचं नातं तयार करण्यात आलं. एक कॅमेरा पोलिसांच्या मदतीसाठी आणि एक कॅमेरा स्वरक्षणासाठी. ह्याची संकल्पना अशी आहे की गावामध्ये तुमचं कुठं काय हो, पोलिसांना मदत म्हणून आता तुम्ही गावात जाऊ नका, इथे या ठिकाणं या आणि या ठिकाणं कॅमेऱ्यामध्ये पहा. या ठिकाणं हे लोक घरात जर झोपलेले असतील तर त्यांना विनाकारण आपण त्रास देऊ नये आणि जर विषयातून जर तुम्हाला या ठिकाणं काही विषय असेल तर त्या ठिकाणं कॅमेऱ्याच्या मदतीनं खऱ्या चोरापर्यंत आपल्याला पोहोचता येते. जर पालावरची लोक कॅमेरे बसवत असतील तर गावातील बंगलेवाल्यांनी ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून आपण प्रत्येक घरी एक कॅमेरा किंवा एक गावामध्ये प्रत्येक चौकामध्ये एक कॅमेरा बसवण्यात यावं, ह्या उद्दिष्टानं आपण महाराष्ट्रामध्ये विविध आदिवासी कुटुंबाच्या इथं हा उपक्रम चालवलेला आहे. धन्यवाद. एक थोडं